जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज सुरुवात थोडीशी वेगळी केली. महाराजांचं नाव घेतलं कारण आज लढायचंय. आज काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय. फिजिक्स आय-एम-पी क्वेश्चन पार्ट 6. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे डिस्टिंग्विश बिटवीन जे जवळ-जवळ 21 प्लस क्वेश्चन्स. जेव्हा तुम्ही डिस्टिंग्विश बिटवीन हा पॉइंट क्लिअर करणार, तेव्हा जेव्हा तुम्ही 21 डिस्टिंग्विशचे प्रश्न करणार, ऑब्व्हियसली 42 पॉइंट्स, 42 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे. मी बोर्डचे सगळे पेपर बघितलेत. आज दिलेले सगळे प्रश्न तुमचे जर झाले ना, तर कॉन्फिडन्स एकदम हायर लेव्हलला जाणार आहे. कारण काय त्याचं? जेव्हा आपण डिस्टिंग्विश बिटवीनचे प्रश्न करणार, ऑब्व्हियसली त्या डेफिनेशन सुद्धा कव्हर होतायत. मग एक्सप्लेन द टर्म्स असे प्रश्न आले, तर तिथेच कव्हर होतायत. मग बघा, डिस्टिंग्विश बिटवीन समजा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असा प्रश्न आलाय. समजा आलेला होता जुन्या काळात लक्षात घ्या. मुलांनी केला होता आणि एक मुलगा म्हणला काय, "सर नाही हो फरक आला." मी त्याला दाखवलं, "अरे न्यूमेरिकल आलं होतं ना." जेव्हा तुम्ही डिस्टिंग्विश करताय, तेव्हा डेफिनेशन करताय, हा प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट होईल. अरे पण ती कन्सेप्ट असेल डिस्टिंग्विश मधली, त्याचा एखादा फॉर्म्युला असेल. आता तुम्हाला सिंपल पेंड्युलम आणि कोनिकल पेंड्युलम मध्ये डिस्टिंग्विश करायचंय. दोघांचे पिरियॉडिक टेबलचे फॉर्म्युले वेगळे आहेत. पिरियॉडिक टेबल चुकून बोललो. पिरियॉडिक टाईमचे फॉर्म्युले वेगळे आहेत की नाही सांगा बघू? फॉर्म्युले करा ना. मग जेव्हा तुम्ही फॉर्म्युले कराल, तेव्हा ऑब्व्हियसली न्यूमेरिकल्स पण होणार ना. मग चला वेळ घालवायला नको. ओके. पहिला क्वेश्चन आहे फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन. थांबलो मी. एक पॉज घेतला. याच्या मागचं कारण सांगतो. 10th स्टँडर्ड पर्यंत म्हणण्यापेक्षा इंजिनिअरिंगच्या 3rd सेमेस्टरपर्यंत मी अभ्यास कसा केला तुम्हाला सांगतो. केवळ पाठांतर, कन्सेप्ट समजून घेणे हे तसलं काही नाही. नुसतं पाठ. त्याच्यामुळे व्हायचं काय? पाठ केलेला तो प्रश्न एक्झाममध्ये आला असेल, चला ठीक आहे पेपर सोपा. आणि पाठ केलं नाहीये, ते प्रश्न नाही आले परीक्षेत वेगळेच आले, की संपलं फिनिश व्हायचं. म्हणजे असं आपल्याला होऊन द्यायचं नाहीये. मग हे माझ्यात बदल कसा झाला सांगू तुम्हाला मी. मला इंजिनिअरिंगला एक श्रोत्री सर होते. ओके, मेटॉलॉजी नावाचा सब्जेक्ट शिकवायचे. एक्स्ट्राऑर्डिनरी टीचिंग. तुम्हाला सांगतो त्यांचं लेक्चर म्हणलं, की आम्ही बसायचोच लेक्चरला. इतकं छान एक्सप्लेन करायचे ना. त्यांनी आम्हाला काय शिकवलं सांगतो. अरे डिस्टिंग्विश बिटवीन जे प्रश्न असतात ना, तुमच्या कन्सेप्ट त्याचा अभ्यास करायचाच नसतो असं त्यांनी मला सांगितलं. मला. म्हणजे काय मग? म्हणजे सांगतो, डिस्टिंग्विशचे तयार करा प्रश्न असे ते म्हणायचे. आता चला हां, ठीक आहे. म्हणजे ॲन्सर तयार करा. आता फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. पहिला पॉइंट असा होऊ शकतो का रे, की हे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस कसे होतात? मग फोर्स व्हायब्रेशन ऑब्व्हियसली एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय केल्यावर तयार होणार. हे कसं प्रोड्यूस होणार आहे? बॉडीला इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्प्लेस करा आणि रिलीज करा. फ्री व्हायब्रेशन. मग ऑब्व्हियसली फ्री व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे, ती नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी असणार आहे. फोर्स व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी पुन्हा एवढी असणार आहे. अप्लाइड पिरियॉडिक फोर्स आला का पॉइंट लक्षात? प्रोड्यूस कसं होतंय? ओके, कशावर डिपेंड असतो? ओके, आणखीन असे पॉइंट तयार करायचे, डिस्टिंग्विश परफेक्ट होणार. तुम्ही बोर्डचा पेपर चेक करा. अरे सॉरी माझा हात लावला. फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन लक्षात घ्या. रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके. आता तुम्हाला आयडिया आलाय. मी नंतरचे क्वेश्चन जरा पटपट सांगू का? तरी अजून सांगतो. फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स. आता विचारतो तुम्हाला. फोर्स्ड व्हायब्रेशन मध्ये जी बॉडी व्हायब्रेट होते, तिची फ्रिक्वेन्सी कुणा एवढी असते? अप्लाइड पिरियॉडिक फोर्स, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स एवढी असते. आता तो जर एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स हा जर बॉडीच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढीच असेल, मॅच झाला, की रेझोनन्स होतंय. रेझोनन्स होण्यावर अँप्लिट्यूड वाढणार. मग हायर अँप्लिट्यूड असणार आहे. इकडे लोअर अँप्लिट्यूड असणार आहे. मग हे पॉइंट्स तयार करा. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, रेझोनन्स. प्रश्न बघा, एक्सप्लेन फ्री व्हायब्रेशन येऊ शकतो. एक्सप्लेन फोर्स व्हायब्रेशन 3 मार्काला, 2 मार्काला हे प्रश्न येऊ शकतात. आता ओळीनं प्रश्न सांगतो. हार्मोनिक्स ओव्हरटोन. अरे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते आणि त्याच्या इंटिग्रल मल्टिपल असतात त्याला हार्मोनिक्स म्हणतात. ओके. आणि फंडामेंटल पेक्षा जे हायर फ्रिक्वेन्सी असतात त्याला ओव्हरटोन म्हणतात. सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल हे सांगायलाच नको. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. आता हे फ्लुइड मधलं आहे. रेनॉल्ड्स नंबरवरून एक डिफरन्सचा पॉइंट होऊ शकतो की नाही? ओके. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, स्टेशनरी वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इथं मी लिहितोय कॅरॅक्टरिस्टिक्स.
या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक ऑब्व्हियसली वेगळ्या असणार आहेत. त्याच्यावर डिस्टिंग्विश पॉइंट तयार करा. म्हणजे परीक्षेत प्रश्न आला, की गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह तर तुम्हाला आलं पाहिजे. कॅपॅसिटर आहे बरं का हे. कॅपॅसिटर इन सीरीज अरेंजमेंट, कॅपॅसिटर इन पॅरलल. डिस्टिंग्विश पॉइंट तयार करा. फॉर्म्युला येणार की नाही त्याच्यात. जर 2 कॅपॅसिटर सीरीज मध्ये असतील, त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स साठी फॉर्म्युला डिराईव्ह करा असं पण विचारू शकतील. 2 किंवा 3 कॅपॅसिटर. बरं. नंतर तर बघा डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. डाय, पॅरा आणि फेरोमॅग्नेटिक. जो सबस्टन्स मॅग्नेटकडून वीकली रिपेल केला जातो तो डायमॅग्नेटिक. त्यामुळे ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू ऍक्युएस मध्ये स्मॉल पण निगेटिव्ह कमी असते. ओके. मग -1 लहान का -900 लहान? -900 लहान हे लक्षात घ्या. कारण ते सेमी कंडक्टर असेल ना, सुपर कंडक्टर चेक चेक करा रे ससेप्टिबिलिटी किती असते, -1 असते का पुस्तकात ते ग्रीन कलर दिला असतात चेक करा बरं का. म्हणजे आता पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय होणार, की तो सबस्टन्स मॅग्नेटकडून वीकली अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे इथं एक्स ससेप्टिबिलिटी स्मॉल असणार आहे, पण पॉझिटिव्ह असणार आहे. तर ससेप्टिबिलिटी लार्ज असणार आहे, पण पॉझिटिव्ह. का माहितीये का? कारण फेरोमॅग्नेटिक म्हणजे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. ससेप्टिबिलिटी पण पॉइंट क्लिअर करा ना. एबिलिटी ऑफ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड म्हणजे कोण? ससेप्टिबिलिटी. ओके. 2-2 पॉइंट झाले रे. डेफिनेशन आता सांगितली, की वीकली रिपेल्ड, वीकली अट्रॅक्टेड, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. आता पोटॅन्शिओमीटर, व्होल्टमीटर. अरे बऱ्याच वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे. पोटॅन्शिओमीटर आणि कुठला? व्होल्टमीटर. इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कोण वापरतात? पोटॅन्शिओमीटर. फॉर्म्युला तयार करा ना त्याचा. R इक्वल्स टू L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू R. तो शंट रेझिस्टन्स सर्किट मध्ये कनेक्ट करतो तो. L1 म्हणजे पहिली बॅलन्सिंग लेंथ, L2 कमी असणार आहे. पुस्तकातले प्रॉब्लेम शोधा ते येतील. त्यातलं अॅक्युरसी जास्त कोणाची असणार आहे पोटॅन्शिओमीटरची? वापरायला सोपं कोण आहे? व्होल्टमीटर. कारण पोटॅन्शिओमीटर पोर्टेबल नाही आहे. झाले का पॉइंट तयार पटपट? स्टेप अप, स्टेप डाउन. ट्रान्सफॉर्मर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. स्टेप अप व्होल्टेज वाढवतो आउटपुट. स्टेप डाउन आउटपुट व्होल्टेज कमी असतं. आउटपुट व्होल्टेज वाढलंय याचा अर्थ आउटपुट करंट कमी असणार. आउटपुट करंट कमी याचा अर्थ इनपुट करंट जास्त असणार आहे. मग इनपुट करंट कुठं असतो? प्रायमरीकडे. मग प्रायमरी कॉइल थिक असणार आहे. पॉइंट्स मी एका बाजूला सांगितले, दुसऱ्या बाजूला तुम्ही तयार करा. रेझिस्टन्स एसी असू दे तर डीसी असू दे, सर्किट असं रेझिस्टन्स अप्लाय करू शकतो. पण रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दोघेही फॉर्म्युले फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेत. दोघेही फॉर्म्युले फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेत. डीसीची फ्रिक्वेन्सी किती असते? मग कसं काय? मग हे रेझिस्टन्स एसी, डीसी दोन्हीकडे ऍप्लिकेबल आहे. पण रिॲक्टन्स फक्त कोणासाठी? एसी साठी. रेझिस्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नाहीये. रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. बरं. ते रेझिस्टन्स आणि करंट इन फेज असतात, इन फेज. इथं रिॲक्टन्स मध्ये जर इंडक्टिव्ह सर्किट असेल तर ईएमएफ लीड करतोय आणि कॅपॅसिटिव्ह असेल तर ईएमएफ लॅग करतो. ओके. लाईट इमिटिंग डायोड लाईट इमिट करतो. फोटो डायोड लाईट इमिट करत नाही. झाला की डिस्टिंग्विश एक पॉइंट इथेच. अजून एक पॉइंट शोधा. 2-2 पॉइंट तरी लिहा. हे तुम्हाला माहिती आहे. आयसोथर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट, ॲडियाबॅटिक टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही. हीट इनपुट किंवा बाहेर जात नाही ॲडियाबॅटिक मध्ये. क्यू इक्वल टू 0 असतं. सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. फॉर्म्युला तयार करा. अॅमीटर, व्होल्टमीटर. अरे अॅमीटर करंट मोजण्यासाठी वापरतात. व्होल्टमीटर, व्होल्टमीटर व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स. रेझिस्टन्स अॅमीटरचा कमी असतो, पोटेन्शियोमीटरचा जास्त असतो. अॅमीटर सीरीज मध्ये जोडतात. पोटेन्शियोमीटर चुकून बोललो का रे मी? व्होल्टमीटर, व्होल्टमीटर पॅरलल मध्ये जोडतात. लक्षात घ्या. समजून घ्या. चुकलोय थोडंसं. चुकवतात बोलताना लक्षात घ्या. सगळ्या चुका होत नाहीयेत, थोड्या-थोड्या चुका होतात लक्षात घ्या. रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. ओके, सोर्स कुठे आहे? जवळ आहे का दूर आहे? हे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. पोलार, डायइलेक्ट्रिक, नॉन पोलार. व्हेरी इम्पॉर्टंट. चला एक क्वेश्चन एक्स्ट्रा झाला. मग हे 44 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत हे लक्षात घ्या. मग ह्याने काय होणार आहे? कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि करत असताना ना सांगतो आपण डिस्टिंग्विशच करतोय असं नाहीये. समजून घ्या. एक्सप्लेन स्ट्रीम. आता समजा एखादा रिॲक्टन्स एक्सप्लेन करा असा प्रश्न आला. समजा डिस्टिंग्विश केलंय आपण. त्याची राइट साइड लिहा ना. राइट साइड म्हणजे रिॲक्टन्सचे पॉइंट लिहा ना.
एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक असं जे आहे ना, आलाय प्रश्न. लिहा ना डिस्ट्रिब्युशनमधले बाकीचे पॉइंट तुम्ही जे केलेत ते. बरं होमवर्क काय? लिहून पाहिजे हे. लिहून पाहिजे. मग आता मी तुम्हाला सांगतो. माझी अपेक्षा होती एवढे क्वेशन्स मिळतील, एक जास्त मिळाला जाऊ दे. पण हे ऐकलंय नाव कधी तुम्ही? मी तुम्हाला सांगतो. हे आहे ना, नवनीतचं एक पुस्तक आहे 21 अपेक्षित, 21 अपेक्षित. मी तुम्हाला सांगू का? मला या पुस्तकाबद्दल कधी कळालं तुम्हाला मी सांगतो. मी 10वीत असताना. ओके. मी पहिल्या पेपरला गेलो 10वीच्या ओके आणि बऱ्याच मुलांच्या हातात हे पुस्तक बघितलं मी. मी त्या पुस्तकाची ॲड करत नाही बरं का. रिअॅलिटी आहे ते सांगतोय बरं का मी कुणाचा पण ब्रँड अँबॅसेडर नाहीये. जे चांगलं आहे ते मी सांगतोय. पहिल्या पेपरला गेलो मी बऱ्याच मुलांच्या हातात हे पुस्तक दिसलं लक्षात घ्या आणि मी बघितलं, अरे! म्हटलं छान आहे रट्टा मारायला पुस्तक. त्यावेळेस मी माझी चूक होती. मी रट्टा मारत होतो. म्हणजे काय? मला सगळे प्रश्न एकत्र सापडले. अरे वाह! हे एका मार्काचे प्रश्न एका ठिकाणी, 2 मार्काचे डिस्टिंग्विश, डेफिनिशन असं सगळं एकत्र असतं असं कळायला लागला पुस्तकात. आणि मी खरं सांगतो देवा शपथ मी प्रत्येक पेपरच्या अगोदर ते पुस्तक विकत घेतलं. माझी आई मला म्हणली, की "अरे असलं काय? तर घेऊन काय करणार आहेस?" मी म्हटलं, "अरे ह्यातला मी उत्तराकडे जाऊ दे, पण मला क्वेशन तर एकत्र मिळतायत." पण मी तुम्हाला सांगतो, सिरियसली बरं का, आपण पण 21 क्वेशन दिलेत. सगळे प्रश्न मी तुम्हाला जर एकत्र दिले, सगळे डिस्टिंग्विश तुम्ही केले, शोधावं लागणार नाही. नोट्स तयार करा. सगळे लॉ मी तुम्हाला एकत्र करून देईन मी. ओके. सगळ्या डेफिनिशन्स एकत्र करून देईन. काय पाहिजे मग? ओके. काय पाहिजे? सोपं जाणार आहे सगळं लक्षात घ्या. चला मग आज जय शिवराय म्हणा. अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.